Uh, I am audible to you? Anyone can reply me, please. Yes, ma'am. Okay, and is the screen is visible? Yeah. Okay, ठीक है. तो जस्ट आई वांट टू शेयर दैट जेव्हा मी रेकॉर्डिंग स्टार्ट करते ऍट दॅट टाइम यू स्टार्ट गिव्हिंग युअर अटेंडन्स इन द चॅट बॉक्स ऑल्सो अँड सायमल्टेनियसली आय एम ऑल्सो गोइंग टू टेक द अटेंडन्स ऍट द लास्ट ऑफ द सेशन. तो रेकॉर्डिंगच्या आधी जर तुम्ही दिलं तर ते काही रेकॉर्ड होत नाही. तुमचे अटेंडन्स मॅन्डेटरी म्हणजे तिथं दिसत नाही, फक्त चॅट बॉक्स मध्येच दिसते. तर जेव्हा मी रेकॉर्डिंग स्टार्ट करते ऍट दॅट टाइम यू कॅन स्टार्ट दॅट युअर अटेंडन्स गिव्हिंग अटेंडन्स ऍट दॅट आफ्टर द सेशन ऑफ युअर रेकॉर्डिंग. ओके, हे थोडंसं फक्त तुम्हाला सांगायचं होतं. आणि त्याचबरोबर इन द लास्ट सेशन ऍक्च्युली थोडंसं मिस कम्युनिकेशन झाल्यामुळे आणि नेटवर्क गेल्यामुळं आपण बराचसा पार्ट म्हणजे मी कंटिन्यू केला बट तुम्ही अवेलेबल नव्हता. सो अगेन आय एम गोइंग टू रिपीट द सेम कंटेंट that where we had left. Then it is nothing but we are having means आपण आतापर्यंत काय बघितलं की SRS दॅट इज सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन काय, ते डॉक्युमेंट्स कसे असतात त्या रिलेटेड आपण हा चॅप्टर बघतो. मग या चॅप्टर मध्ये आपण पहिल्यांदा कंटेंट बघितली की काय काय गरज आहे, SRS ची गरज काय. देन त्याचे स्पेसिफिकेशन बघितले, त्याची रिक्वायरमेंट बघितली, त्याची प्रोसेस बघितली. देन सायमल्टेनियसली प्रोसेस बघत असताना डिफरंटली त्याचे काही कंडिशन्स आले की त्या प्रोसेसमध्ये कोण कोण काम करतं. मग त्या प्रोसेसमध्ये काम करत असताना बरेचसे फंक्शन प्रोव्हाइड होतात का नाही, फंक्शनली ते ऑपरेट होतं का नाही. And also simultaneously we had seen just I'm moving that slides that what my analysis means, what I can face the problem, what my specification will have and what my validation go through it. तर हे रिक्वायरमेंट प्रोसेसमध्ये आपण बघितलं. तर इथे क्लायंट युजरच्या ज्या काही गरज असतात किंवा रिक्वायरमेंट आहेत त्या काय कशा थ्रू प्रोसेसमध्ये जातात, तर ते एक कंडिशन आपण पाहिली होती. आणि त्याच्यातच हे 3 पॉइंट्स होते की टास्क दिला जातो, तर ते टास्क डिवाइड केला होता 3 मध्ये. देन अगेन कॅरेक्टरिस्टिक्स आपण चेक केलं की कोणते कोणते कॅरेक्टरिस्टिक्स लागतात की एखादा SRS गुड आहे म्हणजे एकदम चांगला आहे कशावरून म्हणते. आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो की तो खूप चांगला आहे वगैरे का, तर त्याचे काहीतरी विशिष्ट फीचर्स असतात. सो वी कॉल्ड इट ॲज अ गुड इन अ गुड फॉर्म. तर तसंच इथे SRS कसा पाहिजे किंवा कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे, तर त्या रिलेटेड कंटेंट आपल्याला बघितले आपण की इट शुड बी करेक्ट, इट शुड बी कम्प्लीट, इट शुड नॉट बी अनएम्बिगियस, व्हेरिफायबल, कन्सिस्टंट, इट शुड हॅव अ रँक्ड अँड इट शुड बी मॉडिफायबल अँड ट्रेसेबल. तर या कंडिशन्स मला पाहिजेत आणि याचे इलॅबोरेशन आपण थोडक्यात पाहिलं. नंतर फर्स्ट पॉइंट होता नीड काय त्याची, तर वाय वी आर हॅव्हिंग SRS टू बी इन युअर कॉर्पोरेट वर्ल्ड. म्हणजे प्रोफेशनल वर्ल्ड मध्ये SRSचा खूप इम्पॉर्टन्स आहे, ते डेव्हलपर साठी खूप इम्पॉर्टन्स आहे आणि त्याचबरोबर क्लायंट साठी पण इम्पॉर्टंट आहे. तर ह्या थ्रू आपण बरेच कंटेंट पाहिले. नाव वी विल तर राहिलेला पार्ट होता की फंक्शनल म्हणजे हे रिक्वायरमेंट्स वगैरे जे आलेले आहेत बरोबर आहे, सगळे रिक्वायरमेंट्स आहेत. मग या रिक्वायरमेंट्स मध्ये फॉर्मॅट कसा असेल किंवा कोणत्या कंडिशन्स मध्ये मी हे युज करणार आहे. तर याच्यासाठी मला एक टॉपिक आला की आय नीड टू यूज द यूज केसेस. यूज केसेस विल आस्क यू फॉर जस्ट आय विल गो थ्रू इट की यूज केसेस मध्ये काही आर्किटेक्चर मी यूज करणार म्हणजे जस्ट लाईक आय विल गो विथ अँड जस्ट एक या पॅटर्न मध्ये मी जसं फ्लो चार्ट मध्ये युज करत होते तसंच यूज केस मध्ये पण युज करणार. बट यूज केस मध्ये काय की हे डिस्क्राईब करतं की तुमची जी काही प्रोसेस आहे ती कशी जाणार आहे आणि कशा थ्रू मध्ये जाणार. आता मी इथे जी डायग्राम काढली आहे इट इज नॉट ऍक्च्युअली कम्प्लीट ऍक्च्युअली इट इज नॉट अ कम्प्लीट डायग्राम. ही एक फक्त फॉर्मॅट काढलं की असे शेप्स मी तिथं घेणार. मग शेप्स घेताना कसे असणार आहे तिथं, आता मी हे राऊंड टेबल घेतला बिकॉज तुम्हाला लक्षात येईल. तर इथं ते यूज केस तसे नसतात, तर जस्ट डायरेक्टली आय एम युझिंग पर्टिक्युलरली लाईक अ ड्रॅगन. इन दिस फॉर्म आय एम गोइंग टू यूज अन आर्किटेक्ट दॅट इज अ रेक्टँगल फॉर्म. रेक्टँगल फॉर्म केल्यानंतर मी तिथे युज करत असताना बघितल्यानंतर मला काय लक्षात येतं की हा या यूज केसमध्ये मी फ्लो कसा करणार आहे. फक्त हे आर्किटेक्चर जे आहे, हे जे डायग्राम मी आता शो केली, तर जे आधी ओव्हल काढलं होतं त्या ओव्हल मध्ये मी काय करणार डिस्क्रिप्शन देणार. बट इन यूज केस आय एम नॉट गोइंग टू यूज दॅट ओव्हल. आय एम डायरेक्टली पुटिंग दॅट रेक्टँगल इन अ
वर्टिकल मॅनर, आणि मी फक्त सांगणार आहे की यार द पर्टिक्युलर कंटेंट इज मुव्हिंग इन दिस वे. आणि हे मुवमेंट जे होत असतं त्याला यूज केस आपण फॉर्मॅट करतो. मग हे यूज केस काय यूज केले, तर माझी सिस्टम, माझे डॉक्युमेंट जे काय आहेत प्रॉपरली डिफाईन होतात का, किंवा त्याच्यातला मेन मोटो काय मला हे दाखवण्यासाठी मी यूज केले. तो जस्ट आय हॅव एक्सप्लेन हिअर दॅट what is actual functional specification with use cases is nothing but it is a requirement often form the core of the requirement documents. Again, it is a traditional approach. Yes, it is a traditional approach. We are not using now use cases as like this, but other approaches we are using, and we will discuss in the further session, that is what other approaches are. Then use cases specify the functionality of a system by specifying the behavior of the system. It will be captured as an interaction of the user with the system. So हे जे रेक्टँगल मी शो केलेला आहे, जो रेक्टँगल आहे माझा, तो रेक्टँगल शो काय करतो की इट इज नथिंग बट इट विल लुक्स लाईक आय एम जस्ट अ युजर. असं आपण डायग्राम वगैरे काढतो, एक सर्कल काढून त्याला हात पाय काढतो, तसं नाही काढत. एक रेक्टँगल फॉर्म काढतो, त्याला युजर नाव देतो, त्याच्यानंतर त्याची पुढची प्रोसेस जशी असेल तर मल्टिपल कंटेंट विल बी गेट शोन. दॅट इज लाईक जस्ट आय एम गोइंग टू शो यू सिमिलरली हिअर. मग इथे मी ह्याला नेम करणार, दिट इज अ युजर, इट इज अ सेकंड वन इज माय सर्व्हर, अँड माय युजर इज कम्युनिकेटिंग विथ द सर्व्हर इन विच फॉर्मॅट. ओके, तो या फॉर्मॅटमध्ये मी त्यांचं कम्युनिकेशन शो करणार. It will not directly focus on how the data is going to flow, how that arrows. Only one way arrow will be admitted and one way arrow will be get considered. ओके, तो या यूज केसेस मध्ये काही कंटेंट असतात की एक ऍक्टर म्हणून काम करतं, कधी सक्सेस सिनारिओ असतो किंवा एक मास्टर सिनारिओ असतो. या यूज केसेस मध्ये बरेच युजर असे काही काही नावं दिलेली आहेत, म्हणजे एक स्पेसिफिक नेम्स आपण कन्सिडर केलेले आहेत. देन ते नेम्स कसे असतील किंवा कसे शो होतात, देन इट इज कन्सिडर्ड ॲज समटाइम it is considered as an actor, it is sometimes considered as a scenario only, it will be considered as a main scenario or just a success scenario. Then most of the part की यूज केस मध्ये अटेन्शन काय आहे, म्हणजे इथं काय सांगितलं की आपण they are drew attention of they after they were used as a part of the object oriented modeling. म्हणजे इथं हे जे आपण ड्रॉ करतोय जस्ट अन अटेन्शन पार्ट, it is not a complete full SRS specification, but it is just an attention part so that I can go for other approach also. And for that purpose, I have just moved with some terms in my यूज केसेस. तर याच्यात मी यूज केसेस टर्म्स जे बघितले, आता जे बघणार आहे, तर त्याच्यात आहेत त्यांच्या टर्म्सला तो एक ऍक्टर असतो, त्याच्यानंतर दुसरा आहे प्रायमरी ऍक्टर, सेकंड वन इज सिनॅरिओ, देन मेन सक्सेस सिनॅरिओ अँड एक्सटेन्शन सिनॅरिओ. ओके, तो ऍक्टर काय काम करतो, इट इज अ पर्सन ऑर अ सिस्टम. जस्ट या पहिल्या ह्याच्यात मी दाखवलं की इफ आय कन्सिडर दिस रेक्टँगल ॲज अ युजर ऑर any other main part, then I will call it as an actor. And if there is another part who is going to deal with a third party, then I will ask him that this will ask as a main, or you can say that a primary actor, which is depend on the main actor. The primary actor काय, the main actor for whom a use case is initiated and whose goal satisfaction is the main objective of the use case. So primary I am audible? Bhagyashree? Bhagyashree? Anyone can reply me? I am audible to you? Ma'am, now you're audible, but before few minutes, your voice is too breaking. Okay, is it now okay? Yeah, ma'am. Is it okay? Okay. Okay, ठीक है. The use case term is nothing but I am just asking you which terms are included in my use cases while writing my SRS. So there are these terms I am using, but recently I am just denying the using the use cases because mostly the SRS are not keeping the use cases in them.
because it is just a rough diagram, and in that diagram only the actual diagram is nothing but only the rectangle forms we have to define. And त्याच्यात काय आहे की या यूज केस मध्ये असं स्पेसिफिक नाहीये की मी जर सपोज एखादं रेक्टँगल घेतलं तर त्याला ऍक्टरच म्हणेन, मी ओव्हल जरी घेतलं तर ते ऍक्टर म्हणून काम करेल, मी जर त्याला नाव दिलं स्पेसिफाय केलं तर. त्यामुळे मग आता काय झालं पुढे की ह्या यूज केसेसचे जे टर्म्स आहेत ते जस्ट एक पार्ट आहे की आपल्याला या थ्रू आपल्याला आपला डीएफडी किंवा आपली बाकीचे एक्झिस्टिंग जे अप्रोचेस आहेत त्याच्यासाठी मूव्ह होण्यासाठी. सो ज्या कंटेंट आता मी दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्ही शो करते की ऍक्टर, प्रायमरी ऍक्टर सिनॅरिओ, मेन सक्सेस सिनॅरिओ, एक्सटेन्शन सिनॅरिओ, these are only the descriptive part of the use case, and in which I can show you that what are the actual formats for my use cases. ठीक आहे, तर याच्यात मी यूज केसेसच्या त्या डायग्राम्स शो नाही केली बिकॉज वी डोंट हॅव इन द सिलेबस टू शो दॅट what are actual use cases, but in the recent next session I will show you what is the actual use cases and how we are going to define it. Okay, just to remind that in that term these are the terms of your use cases, and you can use these terms as in an professional SRS developing. Okay, now I have given one example regarding the same, how the use case will work for it. So if I want to draw use case, for example I have given to withdraw money from the ATM as a customer and as its primary actor, and will normally describes the entire interaction of the customer with the ATM. So while I am discussing or just showing that what is actually how I am going to communicate with the ATM machine, then ATM is not going to act as a actor, but myself or any other person who is going to withdraw the money from the ATM will be act as an actor, and that machine having a primary actor role also. I'm saying that though you can consider both any person who has an actor and primary actor, but primary actor will be the user now, means who ATM machine will be the actor because he is going to give us the content, he is having a main role. And primary actor means the person who is going to withdraw is a primary format. Okay, so these all contents are in a communicative way, that is there is a two-way communication. Whatever the content I have, I need to give it to that machine, and the machine will respond to me. Yes, and similarly these machines will have some authority or some conditions, that is if I am processing any wrong information to it, he is denying, he is going to deny. But if I am going to satisfy all the goals or all the conditions of that ATM machine, then I will receive the same, or I will receive the amount what I am going to withdraw. ठीक आहे, सो इथे एक यूज केस मध्ये काय की एक मेन सक्सेस सिनॅरिओ सुद्धा मी ड्रॉ करू शकते. That is nothing but if there is no machine, no money in the ATM. So what will we do? That I don't consider that it is a main success scenario, and I will ask for extension part. Means whenever the ATM is full with money or bank notes, then I will access the money. But if there is no money, then I can't go with the main success scenario. So use case ka hai mostly, it is just a part where I can say that actual success ratio will be shown, as well as extension part will be shown, or it will not show the actual part. आणि यूज केस मध्ये अजून एक प्रॉब्लेम काय की हे प्रॅक्टिकली ओनली शो नाही करायचं आपल्याला, इन अ फिजिकल फॉर्मॅट ऑल्सो वी नीड टू गो फॉर इट. तर हा त्याचा ड्रॉबॅक थोडा होता की प्रत्येक वेळेस मी कम्प्लीट मेन सिनॅरिओ फिजिकली नाही ड्रॉ करू शकत. देर शुड बी सम एरर, देर शुड बी सम मीन्स आय कॅन से दॅट देर शुड बी सम डिसएडव्हान्टेजेस ऑल्सो फॉर मेकिंग और क्रिएटिंग सम सॉफ्टवेअर लाईक दॅट. तो ते डेव्हलप करताना मला प्रॉब्लेम काय येणार आहेत की मला आता यूज केस मध्ये यूज करून जर मला बनवायचे तर मला प्रॅक्टिकली पण विचार करायचा, आणि फिजिकली इफ इट इज पॉसिबल देन आय नीड टू गो विथ इट. So physically always it is not possible, and for that purpose it is said that rather than using the use cases, you can go for another approaches. Then another approaches, जेव्हा मी म्हणलं की another approaches मी जर जाणार असेल, then that time I need to go with some in order to develop that these use cases. And
if I'm going to develop these use cases, though they're having some problems, some analysis or some elicitation or requirement, then still I need to go with some levels. That is, first level is nothing but it is actor and goal. Then main success scenario is nothing. Then failure conditions are also there. Then failure handling, I need to go with it. So actor and goal will specify only the cases which and specify who is the actor and what is my goal. ठीक है. Then these are something levels I need to go with some using the use cases. बट याच्यात प्रॉब्लेम बरेच आलेत की जेव्हा जेव्हा मी मेन सक्सेस सिनारिओ कन्सिडर करते, आय नीड टू गो विथ द डेव्हलपमेंट ऑफ द सॉफ्टवेअर इन अ फिजिकल ऑल्सो, इन द फिजिकल फॉर्मॅट ऑल्सो. And if it get collapsed, then I need to that failure condition should be identified, and at that level I need to go with some different stages. And before going for failure conditions, I need to go with the best level. That is, I need to make a condition like that. If there is a failure, I can handle it. तर जे फोर्थ वन आहे, फोर्थ जे आहे, दॅट इज फेल्युअर हँडलिंग. then it is perhaps it is most tricky and difficult part, because in order to handle the failure, I need to be ready with in future conditions. म्हणजे मला आधीच माहिती पाहिजे की काय काय फेल्युअर्स येऊ शकतात. So I need to pay all the attention, but it is not possible always to pay the attention that how should failure may be handled. And for that purpose, these use cases get so what we can say in some lagging part की आपण यूज केसेस विदाउट यूज केसेस आपण बरेचसे दुसरे आधी फॉर्मॅट्स यूज केले की दॅट कॅन बी हेल्प फॉर माय SRS. तर ते कोणते कोणते फॉर्मॅट्स होते, अदर अप्रोचेस कोणते होते? So we go with DFD diagram and entity relationship diagram. So DFD diagram and entity relationship diagram both are very mandatory while you are writing in a project, or you are going for designing a project, or आता मिनी प्रोजेक्टचे तुम्हाला टॉपिक्स डिफाईन करायला सांगितले, बरोबर आहे. देन त्याच्यात तुम्हाला हे सगळं द्यायचं आहे. आता मिनी प्रोजेक्ट मध्ये तुम्ही म्हणसाल की नाही गरज, पण लागते. बिकॉज if your project or your software or whatever the application you are going to develop, you need to show the path of your data, how it is flowing, from where you are going to take, from where you are going to receive the content, then which part is very much important, if it get collapse or failure handling, how you are going to show. Then all these things are considered in your data flow diagram. But if I'm saying that DFD and entity relationship diagrams are similar, so data flow diagram is having a similarity with your flow chart. Yes, it is very similar with your flow chart, but in flow chart you are describing all the things. I'm again repeating, in flow chart you are describing everything, but in DFD you are in DFD, you need to go with data, but you can't show the data flow. Though it is a naming as a data flow diagram, but still you need to go with flow of data, but you are not going to show in the diagrammatic form, but just you are mentioning all the content also. And entity relationship diagram is nothing but we are considering each and every property or each and every object as an entity. एंटिटी म्हणजे काय, आपण एखाद्या ऑब्जेक्टला कन्सिडर करणार आहे आणि त्या ऑब्जेक्टचे मल्टिपल फॉर्म्स कसे असतील, त्याचं रिलेशनशिप कुणाबरोबर कसं असेल, तर ते एक आहे. मग एंटिटी रिलेशनशिप म्हणजे काय की एंटिटी थ्रू ऑब्जेक्ट थ्रू मी रिलेशनशिप कशी फॉर्म करते. मग त्याचे आपण पार्ट्स बघणार आहेत की कोणते कोणते आहेत, कसे फॉर्म होतात एंटिटीज. सो फर्स्ट वी विल गो विथ DFD. Still right now I am audible? Yes, Fiza, can you reply? Yes, ma'am. Now you're audible. Hello. Yeah, okay. Yes, ma'am. Yes. Yeah, okay, thank you. Yes. Okay, thank you. Just I will continue. Then what is DFD? The DFD का आहे की तुम्ही जे फ्लो चार्ट्स वगैरे करता, ज्या ऍक्टिव्हिटीज शो करता. So similarly software analysis, just I have given in the PPT, that is
Software analysis and design includes all activities which helps the transformation of the requirement specification into implementation. So, with the help of DFD, I am going to transfer my SRS into the implementation directly. Okay, see, it is the most important part of the DFD. That is, directly I can implement that requirement specification into the implementation, and it may have, or as the requirement is a functional and non-functional, so you can go for both. It is not required that it should be a functional property or it should have a non-functional property. असं काही नाहीये. You can go for it. So DFD will show you the conditions like whether you are having the content just with the content of having some basic functional, and over that you can go with uh, what we can say that nothing but a typical function or the requirement, where you can say that this is the formal statement of what the product planners informed by their knowledge of the marketplace and specify input from existing or potential customer. uh, Sorry to disturb again, Fiza, is it visible? Slide is visible? Yeah, ma'am. Hello. It is visible. It is visible. uh, okay, ठीक है, thank you. Hello. Okay. Just hello, DFD diagram screen visible है ना? Yeah, ma'am. ये visible है data flow diagram की. ओके, ठीक आहे, ठीक आहे, ठीक. ओके. सो जस्ट आय वॉन्ट टू से दॅट की या डीएफडी मध्ये आपण काय करतो की बरेचसे कंटेंट आपल्याला शो करायचे आणि तेच प्रोसेस मध्ये मला दाखवायचे असतील. तर डीएफडी डायग्राम हाऊ इट विल कन्सिडर की ज्यावेळेस मी विचारणार आहे की डीएफडी मध्ये काय असणार आहे आणि डेटा फ्लो मध्ये काय असणार आहे किंवा डेटा फ्लो कशाला म्हणतात, तो इन युनिफाईड मॉडेलिंग लँग्वेज युएमएल आपण म्हणतो. तर त्याच्यात डीएफडी ने खूप महत्वाचं काम केलेलं आहे. सो डीएफडी काय करते, इट विल डिस्क्राईब द हाऊ द इन्फॉर्मेशन इज शेअर्ड or rooted, I can say how the information is shared and rooted through the various elements of your system. तो डीएफडी काय सांगते की तुमचा जो काही रूट आहे, फ्लो कसा आहे तुमचा, फक्त तो शो करायचं काम डीएफडी करते. And it provides you the information as to the various types of object and the elements, whatever I am going to send and whatever I am going to receive टू द सिस्टीम. ठीक आहे, द रनिंग सिस्टीम मध्ये मी हे सगळं कंटेंट शो करू शकते डीएफडी मध्ये. सो डीएफडी थ्रू मी काय करणार आहे की या कंडिशन्स थ्रू मी हे इंटरॅक्शन करणार आहे. तर डीएफडी मध्ये हे मेन इम्पॉर्टंट पार्ट आहे की इट विल आस्क यू और इट विल शो वेरियस टाइप्स ऑफ द ऑब्जेक्ट and their go and fro, means what I will say through to and fro conditions also I can say, and I can show with the help of arrows. ठीक है, and pointing arrows will be described that they are pointing or going through that way. Suppose I am going to show that arrow in a condition like that, what we can say, uh, if I'm pointing from right to left and that arrow point is to be left, so condition is in the DFD, that is data or whatever the content you have or the information is going from that from right to left. Okay, that pointer is going to point all these conditions. Next part of the DFD will be that it does not mention anything in that. Whatever the content you are going to describe, they are not going to mention here in the DFD diagram. And that diagrams were having some sequencing part or activity, I can say. Then activity will get shown with the help of some conditions like what we can say, it is, sorry, just wait, I'm blank to the screen. Then that diagram will show you show us that what my interaction between my system and my building up with the external world, how I am going to build it. So these all conditions are going to be shown with the help of activity. So activity will show you
of control in that model, and DFD will depict flow of data. You can see that flow of control is depicted in your data model, or what you can say in the flowchart model, but flow of data is defined in your completely DFD model, and DFD will does not contain any control or any branches. Here, if no condition is not there, if or yes else condition is not there in the DFD diagram, but it will ask for whether I need to move further or I need to go with the backward direction, but it will not ask for yes or no condition. Similarly, in your flow chart, you can go for it. Ki nahi zala, then you can go with back stage, or you can go with a yes condition. And if it is not considering yes condition, it is going to the directly. That means I'm saying that the flow chart will works in a loop form, while the DFD will not works in a loop form. Clear? This is actual my main phase of my DFD, and also the flowchart of the uh, what I can say, the flowchart will also have a conditions, that is the diagrammatical graphical representation of the flow of the data is an informative for system. So I can say that this formation or these conditions will be better for defining my data to be flowed in which condition. Suppose I will ask you, means I need a information of the student, देन एक एक्झाम्पल देते की स्टुडंटची इन्फॉर्मेशन मला पाहिजे, तर मी प्रोसेस कशी करणार की मी पहिले कुठं जाणार, माझ्या डिपार्टमेंटला जाणं, म्हणजे कोणत्या डिपार्टमेंटचं आहे हे मला आधी कन्फर्म करावं लागेल. सो फॉर दॅट पर्पज आय विल मूव्ह फॉर ऑफिस, देन फ्रॉम ऑफिस आय विल टेक द नेम अँड इट्स ब्रांच. तर त्याच्यानंतर मी कुठे मूव्ह करणार, त्या ब्रांचमध्ये मला इन्फॉर्मेशन पाहिजे कोणत्या इयरला आहे, मग तो तिथे मला इयर कळेल, इयर नंतर मी एचओडींशी बोलेल किंवा मला त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे किंवा मी डायरेक्टली त्याला कॉन्टॅक्ट करू शकते. तर दिस इज कंडिशन. यस नो कंडिशन इज नॉट देअर. मी वन बाय वन गेले, तिथं जरी मला नाही भेटला डेटा, स्टील आय नीड टू गो फर्दर की मला कोणत्या डिपार्टमेंटला भेटेल, नाव वगैरे किंवा इयर नाही त्यांना माहिती, कधी कुठे असेल किंवा तो वायडी झालाय का वगैरे. ऑफिसवाल्यांनी नाही सांगितलं तर मी असंच नाही करणार की ऑफिसवाल्यांनी नाही सांगितलं म्हणून मी कुठेच जाणार नाही, म्हणजे स्टॉप होईल असं नाहीये. मग मी तिथून काय करणार की जिथे ज्या ब्रांचला तो गेलेला आहे तिथे जाऊन त्याची इन्फॉर्मेशन बघणार. येस, देन सिमिलरली दिस इज ओनली द कंटेंट की आय नीड टू गो विथ सम डिस्क्रिप्शन की वेदर इट इज हॅव्हिंग अवेलेबल ऑर नॉट. ओके, तो या कंडिशन्स मध्ये काय होणार आहे माझं की फर्दरली आय नीड टू मूव्ह विथ कंडिशन्स लाईक whether it is possible for him or not, it is possible for him or not, or whether I am going to develop content or not. It is something like that. तर फंक्शनल जे झालं तुमचं की आय नीड टू गो विथ सम टाइप्स अगेन. तर डीएफडीचे आता आपण बघितले की काय डीएफडी काय आहे खरं तर डीएफडीचे टाइप्स आहेत. इट इज समथिंग लॉजिकल अँड फिजिकल. ओके, तो लॉजिकल मध्ये कंटेंट काय आहे तुमचे, ते कंटेंट आहेत की लॉजिकल थ्रू काय करते की इट विल वर्क विथ अ प्रोसेस इन अ सॉफ्टवेअर. तो एक्झाम्पल दिलाय बँकिंग सॉफ्टवेअर सिस्टम. लॉजिकल डीएफडी इज डिफरंट अँड फिजिकल डीएफडी इज ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेड फॉर्म, की इम्प्लिमेंटेशन झालेला डीएफडी वेगळा. तर याच्यात मी 2 डीएफडी बनवते की एक फर्स्ट लेवल असते, सेकंड लेवल असते. सिमिलरली त्याच फॉर्मॅटमध्ये इथं मला डीएफडीचे टाइप्स असतात आणि लेवल्स पण आहेत. लेवल 0 विल इन्क्लूड ओनली बेस, then level 1 I am going, then level 2 I am going, then level 3 I am going. तर इथे 4 लेवल्स असतात डीएफडी मध्ये. तर इथे मी शो केलेले लॉजिकल अँड फिजिकल और ओनली द टाइप, दॅट इज नथिंग बट की या टाइप्स मध्ये मी काय करते की या टाइप मध्ये फक्त एवढंच सांगते की मी फॉर्मॅट कोणता यूज करणार आहे. म्हणजे इफ आय एम गोइंग टू बिल्ड अ सॉफ्टवेअर फॉर्म और इफ आय एम गोइंग टू बिल्ड अन ऍक्च्युअल फिजिकल फॉर्म और ऍक्च्युअल आय एम गोइंग टू इम्प्लिमेंट. तर हे इम्प्लिमेंटेशनचा पार्ट आणि सॉफ्टवेअरचा पार्ट हा थोडासा डिफरंट आहे. त्यासाठी मी डीएफडीला 2 फॉर्मॅटमध्ये डिवाइड केले. तो फर्स्ट वन, युअर लॉजिकल विल कॉन्सन्ट्रेट ऑन द सिस्टम प्रोसेस and flow of data, while the physical DFD will show how the data flow is actually implemented. So both I needed in order to develop my project or any application. Clear? Now the next part of it was what my DFD components are
बिल्डअप ऑफ मीन्स आता इथपर्यंत मी सांगितलं की डीएफडी असं असतं, डीएफडी त्याचं असतं, डीएफडी असं फॉर्मॅटमध्ये असतं, डीएफडी या फॉर्मॅटमध्ये असतं, डीएफडी ड्रॉ कसं करणार आहे. तो डायरेक्टली डोंट गेट कन्फ्युज. तो डायरेक्टली मी काय करते, डीएफडी जो आहे माझा त्याच्यात काही फॉर्मॅट्स आहेत. जसं तुम्ही फ्लो चार्ट मध्ये रेक्टँगल म्हणता की एंटिटी टाकायची म्हणजे इनपुट टाकायचं आहे. देन राऊंड असेल तर स्टार्ट प्रोसेस असेल, राऊंड कर्व राऊंडेड रेक्टँगल असेल तर तुम्ही काय म्हणता की द प्रोसेस इज गोइंग टू स्टार्ट. इफ इट इज गेटिंग अगेन डिफाईन की स्टार्ट नंतर स्टॉप होणार आहे, तो तिथे तुम्ही जसं ड्रॉ करता. त्याच्यानंतर डायमंड यूज करता, डायमंड शोज द कंडिशन. तर सिमिलरली डीएफडीचे पण कंपोनंट्स आहेत की कोणते कोणते कंपोनंट्स आहेत. that is entity, process, data storage, data flow. These all are the components of your, and they are going to show something or you are going to represent something. ठीक आहे. then similarly तेच डिफाईन करण्यासाठी इथं मी यूज केले. तर एंटिटी मीन्स आय एम गोइंग टू गिव्ह द इनपुट. तो ते रिप्रेझेंट कसं करतात, तर इट इज रिप्रेझेंटेड बाय रेक्टँगल. you can see this type of rectangle I am going to use for defining my entity. Then process, how I'm going to show the process. Then process is given by circle or a round edges rectangle. So either circle असेल, I can say a circle, or I can give a round type of rectangle for a process, or that process is going to be built or run. Then data storage, it is given by similar small, both smaller side or an open sided rectangle. That is nothing but, I will show you, just wait. Open sided rectangle. Just wait. I don't have here right now, but I can say that the actual the conditions of this rectangle, whatever the shear shown, then both these sides may be invisible and only the small sides are present. Or you can say that this small side will be removed and the data is shown here, or data storage will be given here. Okay, or one side I will just get removed here. This side will be open. Okay, so just I will try to draw some outlines like you, means for you. Me, I don't have that much. So I will show you the diagram directly on the next slide. And data flow, I'm going to show the data flow. Then the movement of the data is shown by pointed arrow. So pointed arrow will show you the actual, means like this. If I am using this arrow, so it will show you pointed arrow, and this arrow will show, the head of the arrow shows the destination part, while the start of the arrow will show the source. Okay, then this will be shown as a part of the condition how the data is going to be flow, and all over this will completely combinedly form a DFD diagram. तो डीएफडी डायग्राम कशी असते, तर आपण तिचे जाणारच आहे. तो एक स्लाइड मी इथं घेते. वेट फॉर मिनिट, आय विल शो यू द डायग्राम ऍक्च्युली. सॉरी, शो यू द डायग्राम. Just wait, I will show you the actual DFD diagram and the storage also, how that levels will get access or how it will looks like. So DFD diagram will ensure you की तुम्हाला पण लक्षात येईल की what is actually the DFD will looks like and how it will function in a normal format. Okay, just wait, I'm just trying to draw so you can be very much readable and get the idea.
Okay, here directly I have shown you the actual part. जस्ट इथं मी काय केलेलं आहे, एंटिटीज घेतलेल्या आहेत रेक्टँगल्स मध्ये. तर इथं तुम्ही बघू शकता कस्टमर, सप्लायर, किचन अँड मॅनेजर. सो इन ऑर्डर टू गेट अँड फूड ऑर्डरिंग सिस्टम आहे. The food ordering system is a round table. So you can say that फॉर्मॅट काय झाला मग याचाच तुम्ही सांगा मला. Whether a food ordering system is nothing but your data storage. Okay, and data storage, but data storage you can't say, but you need a process. की प्रोसेस करायची. Then here is a two-way arrow is there. Again for manager is also there, but for supplier and for kitchen only it is a pointed arrow. So I can say that it is a only one condition, that is this is source, this is your destination, this is also your destination. But manager and customers are having two-way communication with it. So this the DFD diagram shows you ki what actually it forms. की कस्टमर डिमांड करू शकतो फूड ऑर्डरिंग सिस्टम, अँड फूड ऑर्डरिंग सिस्टम नीड टू give it back. Then supplier only one time I'm going to supply it. And for the kitchen is also की फूड ऑर्डरिंग सिस्टम मध्ये किचन मध्ये गेल्यानंतर ते तिथे बनणार आहे. And manager is also going to see this system I need a manager go and through, means त्याच्यात किती आणणार आहेत, किती देणार आहेत, किंवा कंटेंट किती मला डिफाईन केलेले आहेत, और कंटेंट्स मला कोणते कोणते पाहिजे, त्याला पेमेंट किती करायचंय. सो दिस इज अ टू वे कम्युनिकेशन. दिस इज द कस्टमर इज गोइंग टू ऑर्डर द फूड्स और एनी अदर कंडिशन्स और एनी अदर कंटेंट फ्रॉम दिस सिस्टम. तो इथं कस्टमर कडनं पे करून ते परत त्याला रिटर्न देणार. बट सप्लायर इज नॉट जस्ट ओनली वन वे, बिकॉज आय एम गोइंग टू जस्ट ओनली सप्लाय. आय एम नॉट गोइंग टू गेट एक्सचेंज और एनी अदर कंटेंट. Clear? So this is my actual normal DFD diagram. One more diagram I will show you. Just wait. Okay, how this flow will go with, and the round shape. If you see that round shaped, and one minute, online shopping we will go with. ऑनलाईन शॉपिंग मध्ये बरंचसं कंटेंट असतात की ऑनलाईन शॉपिंगची डीएफडी मला बनवायची असेल तर मी ऑनलाईन शॉपिंगची डीएफडी कशी बनवणार, और हाऊ आय एम गोइंग टू मॅनेज इट. तर एक सिम्पल ऑनलाईन शॉपिंगची मी एक डायग्राम दाखवते तुम्हाला. तर ऑनलाईन शॉपिंगची इथं मी फर्स्ट लेवल डीएफडी दाखवली की ओनली इन वन लेवल हाऊ आय एम गोइंग टू कम्युनिकेट. तो शॉपिंग मॅनेजमेंट, शॉपिंग कार्ट, then project management, again ship management वगैरे, these all are managements. And I am directly contacting with my online shopping system and who is going to directly generate something. तर इथे काय आहे की शॉपिंग मॅनेजमेंट मध्ये मी हे जी लेवल काढलेली आहे ही फर्स्ट लेवल आहे. आय एम नॉट सेइंग इट इज अ झिरो लेवल. झिरो लेवल जी आता आपण आधीची बघितली होती इट इज अ झिरो लेवल, बिकॉज दे डोंट हॅव एनी करेक्ट अॅक्युरेट कंटेंट. जे किचन वगैरे मी दाखवलं होतं तर ती लेवल काय झाली, एकदम झिरो लेवल, एकदम बेसिक लेवल. त्याच्यात मला काही परतचे रिपोर्ट्स वगैरे जनरेट, बट दिस इज द फर्स्ट लेवल डीएफडी. बट फर्स्ट लेवल DFD is nothing but I can say that I can generate something here. Okay, and in the second level, or I can say in the second level, what is actually that diagram will go with, or what is actually the content or define format will be there. तो त्याच्यात या लेवल्स डिफाईन करतात की या लेवल मधून आता मी सेकंड लेवलला पण जाऊ शकते. की आता इथे जनरेट शॉपिंग रिपोर्ट म्हणलं आहे, देन जनरेट कंटेंट म्हणलेलं आहे, देन जनरेट पर्टिक्युलर कार्ड रिपोर्ट म्हणलेलं आहे, नंतर प्रोडक्ट रिपोर्ट म्हणले, शिपमेंट रिपोर्ट म्हणले, युजर लॉग इन डिटेल म्हणले. देन इथून पुढचा पण एक पार्ट असणार आहे की ज्याच्यात या सगळ्या इन्फॉर्मेशन असणार आहेत. सो दिस इज बेसिक फर्स्ट लेवल. झिरो लेवल मध्ये काय की फक्त आणि फक्त इन्फॉर्मेशन आहे की युजर टू सेकंड पार्टी हाऊ कॅन आय मूव्ह. पण त्याच्यात बाकीचं काही कंटेंट नसतं की सर्व्हर कसा बघणार आहे किंवा काय बघणार आहे किंवा कसं असणार आहे. बट इन फर्स्ट लेवल यू कॅन डिफाईन की काय काय जनरेट होणार आहे, त्याच्यानंतर काय काय असणार आहे. अँड इन द second level you can see that the reports are also getting generated, and with that you need to handle all the other things. Okay, we'll show you the second level DFD. So second level DFD user for you will be like this. Just wait, confirm order online shopping च आहे.
तर ऑनलाईन शॉपिंगच्या याच्यात तुम्हाला मी सेकंड लेवल दाखवते की कशी असेल. तर सेकंड लेवल या फॉर्मॅटमध्ये की काय शो करते तुम्हाला की तुम्ही आता इथं डायरेक्टली 0 लेवल पासून आपण आलोय बरं का. युजर then he is going to access for some process, that is I am going to request for process, that is I am going to log in, then I am going to check the details again. I am going to this is my data storage. Okay, two sides I have keep blank, that is nothing but I am just asking for a user की डेटा कोणता पाहिजे त्याला. तर या याच्यात मी कंटेंट दिले, ठीक आहे दिलं, बट हिअर आय एम आस्किंग अगेन लॉग इन केल्यानंतर कोणते कोणते आयटम मी बघू शकते, मी कार्ट मध्ये कोणते टाकू शकते आणि कन्फर्म कोणते करायचे मला. ओके, सो दीज ऑल आर रिक्वेस्टिंग टू अँड फ्रो. यू आर जस्ट लुक दॅट की ते झाल्यानंतर मी परत एकदा रिपीट येते. आफ्टर युजर मॅच login will get successful. After login successfully, it will ask for which items you want. If I got items mostly, so all the items will get showed here, means data, whatever the data they have, it will show all the content in the data. Clear? Now the data will shown to that user. Then after getting or views of that items, he will ask for add to cart, or you can purchase, or you can confirm. After adding to the cart, it will update, means here update password means after adding your the cart, you need to order, or whether you are going to just keep in the cart. If you are means adding to the cart and then you are going for confirming that order, and after the confirmation you are filling all the details, means content, all the debit card number or whatever from where you are going to debit that money. After debiting, then all the means whole process will get concluded, and he will reply that it is confirmed, and the particular whatever that product is going to be delivered in this days. तर ही झाली तुमची सेकंड लेवल डायग्राम. की इथं काय आहे, आता डायरेक्टली तुम्ही युजर अँड थर्ड पार्टी हाऊ गोइंग टू इंटरॅक्ट विथ इट इज गोइंग टू बी क्लिअर. येस, is it clear how the zero basic level, then first level, and then second level will go for. ठीक आहे, तर हे झाले तुमचे डीएफडी चे डायग्राम्स अँड परफॉर्मन्स. तो याच्यात मी काय बघते की माझ्याकडे कंटेंट कोणते कोणते आहेत आणि कोणते कोणते नसणार आहेत. बट यात मी काय चेंज केलंय का? काहीच नाही चेंज केलेला, तो तसाच आहे. युजर पण तिथंच आहे, कस्टमर पण तिथंच आहे, बट मी ऑनलाईन शॉपिंगचा फॉर्मॅट वेगळा वेगळा केलाय. जनरेटिंग that ki yes, it is now accurate and I'm going to build it or implement it. That is my physical DFD will go for. Clear? Now the physical DFD will have some conditions. Then which conditions they have? That is nothing but I need to get verified whether these conditions are not going to be satisfied or going to be satisfied. ह्या दोन कंडिशन्स मला चेक करायचे. जसे या डायग्राम्स मध्ये मी शो करते की युजर मॅच, देन आयटम, देन ऑर्डर, then whatever the order add to the cart, and all the contents are also going to be showed. Then similarly the confirm order and all these conditions are also getting back revert to it. After reverting whole this process, the request is again going to respond to that user. So this is my data flow diagram. I am showing the data, but I am not going to show the conditions. Yes, इथं कंडिशन्स कुठेच नाहीये. I need to go with some basic formation of the datas and also the content with the same similar formations. So next part DFD झाल्यानंतर आपण बघितलं की DFD नंतर मला काय चेंज करायचे. तर अदर अप्रोच कोणता होता? एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. Just wait, there is something I'm unable to see the this level. After that we had gone through entity relationship diagram. So entity relationship diagram is nothing but it is a types of a database model, and it is based on the notion of the real world entities and relationship among them. So how it is showing you की याच्यात मी या entity relationship models are very much important because
इन डेटाबेस, जे डेटाबेस तुम्ही आता शिकताय त्याच्यात हे सारखंच असणार आहे. आणि हे यूज करणार आहेत तुम्ही प्रत्येक वेळेस, आणि त्याला आपण नाव दिलेलं आहे की इन शॉर्ट ER डायग्राम. वी कॉल्ड इट ॲज ER डेटाबेस मॉडेल. अँड इट विल मीन्स याच्यात काय काय असतं, तर इट इज क्रिएट अ सेट्स ऑफ एंटिटीज with their attributes, a set of constraint and a relationship among them. And what these contents of the attributes असतात, त्यांचे constraints असतात, त्याच्यानंतर त्याची रिलेशनशिप तिथे त्याच्याबरोबर कशी आहे हे सगळं तिथे शो केलं जातं. सो एंटिटी इन ER मॉडेल इज अ रिअल वर्ल्ड बिंग विच हॅज सम प्रॉपर्टीज कॉल्ड ॲट्रिब्यूट. म्हणजे एंटिटीज बरोबर जे काही इम्पॉर्टंट कंटेंट असतात त्याच्यासोबत त्याला आपण ॲट्रिब्यूट म्हणतो. अँड एव्हरी ॲट्रिब्यूट इज डिफाइन्ड बाय इट्स करस्पॉन्डिंग सेट ऑफ व्हॅल्यू, व्हॉट इज कॉल्ड ॲज डोमेन. एट्रिब्यूट्स असतात, त्यांचे सेट्स असतात, मग त्या सेट्सला आपण काय म्हणतो, डोमेन. फॉर एक्झाम्पल इथं मी कन्सिडर केलं एक स्कूल डेटाबेस. So here student is an entity and student has various attributes like name, ID, age and class. लक्षात येते का की इथं मी एक एंटिटी घेतली दॅट इज नथिंग बट स्टुडंट, अँड त्याचे बरेचसे ऍट्रिब्यूट्स आहेत की तो स्टुडंट कुठल्या क्लासमधला आहे, त्याचं नाव काय, त्याचा आयडी काय, म्हणजे आयडी नंबर काय, किंवा त्याचं एज काय. सो दीज इज नथिंग बट युअर ऍट्रिब्यूट्स अँड अ कम्प्लीट स्टुडंट डेटाबेस नथिंग बट द डोमेन. ओके. अँड व्हॉट इज रिलेशनशिप, तर लॉजिकल असोसिएशन अमॉंग एंटिटीज कॉल्ड रिलेशनशिप. तर या एंटिटीजचा त्या स्टुडंट बरोबर त्याचे नाव, गाव वगैरे हे जे आहे त्यांना मी जे कनेक्ट करून ठेवणार आहे, इथे एरो यूज करत नाही आपण, लक्षात घ्या. वी आर नॉट युझिंग एरो इन द एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. फॉर युअर बेसिक अंडरस्टँडिंग आय एम सेइंग, बट sometime we are making, or for our understanding we makes an arrow, but here directly relations are given with a line. क्लिअर. सो रिलेशनशिप्स बऱ्याच कॅर्डिनेट्स मध्ये आहेत, कार्डिनेटलीज मध्ये आहेत की कशा असतील. तर 1-to-1 देर इज अ व्हेरिएशन, और यू कॅन से व्हेरी मच डिफरन्सेस, दॅट इज हाऊ दॅट रिलेशनशिप मे बी, की ते रिलेशनशिप त्याचं कशी असेल. तो इट मे बी 1-to-1, मे बी 1-to-many, इट मे बी many-to-1 और many-to-many. So just for that I will just show you what is actual 1-to-1 and 1-to-many and many-to-1. So 1-to-1, regarding this 1-to-1 I will just show you relationship about 1-to-1 how will looks like. तो इथं एक जस्ट 1-to-1 ची मी दाखवते की काय 1-to-1 म्हणतं, किंवा त्या ऍट्रिब्यूट्स कसे असतील, वर्क कसे करतील जेव्हा मी म्हणणार आहे. तर त्याच्यात आहे की कंटेंट शो झाले पाहिजेत. कंटेंट शो झाल्यानंतर व्हेरियस फॉर्मॅट्स असतात. तर 1-to-1 रिलेशनशिपचे फॉर्मॅट्स कसं आहे की एखाद्या पर्सनकडे ओनली हॅव्हिंग ओनली वन, एखादा पर्सन आणि ती पासपोर्ट त्याला काढायचा आहे, तर तो त्याचा स्वतःचाच काढेल, दुसऱ्याचा काढता येत नाही. लक्षात घ्या. whenever I'm saying that I'm processing with a 1-to-1 relationship, then that will work with a person having a passport. तो एकच आहे की त्याला त्याचाच फक्त पासपोर्ट भेटणार आहे, दुसऱ्याचं कुणाचं नाही. सो दॅट विल बी द एक्झाम्पल फॉर इट, की 1-to-1 रिलेशनशिप मध्ये कसे पासपोर्ट, म्हणजे कसं एक्झाम्पल असेल तर पर्सन हॅव्हिंग ओनली वन पासपोर्ट and it belongs to that only one person. This is my 1-to-1 relationship. Then next was your 1-to-many. So 1-to-many means a customer can place many order, but a customer can place many order, but that order cannot be placed by the many customer. Means suppose I want to purchase a laptop. Okay, a configuration of maybe it will be a laptop of Lenovo or Acer or any other thing. तो मी एखादा कुठला तरी लॅपटॉप मी परचेस करणार, बट तोच लॅपटॉप सगळेजण परचेस करतील असं होणार नाही. लक्षात येते का. But 1-to-many will have effect like a customer can place, I can purchasing form. तो मी बरेचसे ऑर्डर प्लेस करू शकतो सिंगल कस्टमर, बट दॅट सेम ऑर्डर कॅनॉट बी प्लेस बाय ऑल द कंटेंट और ऑल द कस्टमर. लक्षात येते का. then this is what I am saying, that is 1-to
many relationship. Then next example for many to one. Many to one. Can anyone tell me how any example what we can say for many to one? कोणी सांगू शकेल का व्हॉट इज एक एक्झाम्पल फॉर मेनी टू वन इन रिलेशनशिप? एनीबडी? मीन्स मेनी टू वनचा एखादं एक्झाम्पल कुणाला येत असेल तर सांगा. So I will just explain you. For many to one, I will go with a student in a college. That is a college. There will be many colleges, but a single student will learn in the same college. असं नाही की त्या स्टुडंटचा बरेच कॉलेजमध्ये ऍडमिशन आहे, असं होतं का? नाही. देन सिमिलरली सेम फॉर्मॅट आय विल से दॅट की मेनी टू वन, दॅट इज नॉट द मेनी कॉलेजेस कॅन बी देअर, बट the student studying in the same college will not have any other admission in other colleges. तो हा त्याचा फॉर्मॅट आहे, म्हणजे हा त्याचा एक रिलेशनशिप आहे दॅट मेनी स्टुडंट्स कॅन स्टडी इन अ सिंगल कॉलेज, बट अ स्टुडंट कॅनॉट स्टडी इन मेनी कॉलेज at the same time. Okay, at the same time. So this is your many to one relationship. And when I am saying many to many relationship, then you can assign many projects, and many projects can be assigned by to the many students. So this is many to many. तो वन टू वन असं नाही येते, म्हणजे बरेचसे प्रोजेक्ट मी कुठले 2 प्रोजेक्ट 3 प्रोजेक्ट मी एका स्टुडंटच्या ग्रुपला देऊ शकते, किंवा बरेचसे प्रोजेक्ट्स मी बऱ्याच स्टुडंटनाही देऊ शकते. असं नाही की ते एक प्रोजेक्ट म्हणजे त्या पोरानेच करायचा, त्याच्याबरोबर अजून जर कोण करणार असेल फास्टली, जर मला कोणी त्याचा आउटपुट देणार असेल तर सो आय कॅन गिव्ह दॅट I can assign many projects to the many students, and that project can be assigned to many students, as well as students can be assigned with many projects. So हे vice versa आहे, many to many relationship. ओके, म्हणजे माझं कॉन्टॅक्ट बाहेरच्यांशी बरोबर पण आहे आणि माझं कॉन्टॅक्ट माझ्या घरच्यांशी बरोबर. आज पण इथं कसं आहे की त्याच वेळेस घरच्यांचं पण बाहेरच्यांबरोबर बरेचसे रिलेशनशिप्स असतात. असं नाही की फक्त माझेच कॉन्टॅक्ट आहेत आणि घरच्यांचे कुणाचेच नाही. So this is how my entity relationship will looks like. तो एक एक्झाम्पल मी दाखवते की एक्झाम्पल दाखवलंय मी तर की how my entity set will looks like and how my attributes will go through it. ठीक आहे, तो attributes मध्ये कंटेंट काय आहे की पार्ट शो केलेत का? एक मिनिट, माझ्याकडून डिलीट करायचं मला हा पार्ट. This is actually the show. I have shown you the एक entity relationship diagram कि student है, student की condition, student is in a college, then in college it will have many attributes. You can see that student ID, student name, student address I have given. Again the college will have the college ID and college name. So these are the attributes of your entity. So entity तो कौन कौन है? Student and your college. And again that student name ID will be the attributes of that, and again the college ID and college name will be the attributes of the college. ठीक आहे, तो इथे रिप्रेझेंटेशन कसं करतात आपण जेव्हा म्हणतो की एंटिटी रिलेशनशिप डायग्राम काढायची आहे. दिस इज अ सिम्पल सॅम्पल फॉर युअर ER डायग्राम. So whenever I'm saying rectangle, it will present the entity set. Then if it is the ellipse, it will show you an attribute. Here diamond shows the actual relationship set between student and college. Then lines, the lines which I have drawn will means link to the entity set and entity set to the relationship set. हे फक्त शो करते यांचं रिलेशन आहे यांच्यासोबत कुणासोबत तरी. आता इथे मी डबल लाईन डॅश डॅश डबल इलिप्स डॅश इलिप्स डबल रेक्टँगल डबल लाईन्स शो नाही केलेल्या, पण हे तुमचे ऍट्रिब्यूट्सचे टाइप्स आहेत की मल्टी व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट आहे का, डिराइव्ड ऍट्रिब्यूट आहे का, वीक एंटिटी सेट आहे और टोटल पार्टिसिपेशन ऑफ एंटिटी सेट इन अ रिलेशनशिप. तर हे कसे ऍट्रिब्यूट्स असतात? तर ऍट्रिब्यूट्सचे काही टाइप्स आहेत की ऍट्रिब्यूट म्हणतो, कॉम्पोजिट ऍट्रिब्यूट म्हणतो, बरेचसे ऍट्रिब्यूट्सचे याच्यात हे की याच्यात काय सांगू शकतो आपण. तो ज्यावेळेस मी सांगते की इट इज अ मल्टी व्हॅल्यूड और कॉम्पोजिट ऍट्रिब्यूट, ऍट्रिब्यूटचे बरेच टाईप आहेत याच्यात ER डायग्राम मध्ये.
इथं शो केलेलं नाहीये कारण आपल्या सिलेबसमध्ये थोडं आहे, पण जस्ट ॲज अन इन्फॉर्मेशन आय एम गोइंग टू से यू दॅट while I'm saying that it is a key attribute or composite attribute, so key attribute will have only one person as a key page. म्हणजे जसं आपण प्रायमरी की म्हणतो, डेटाबेसमध्ये एक प्रायमरी की असते की त्याच्यावरनच सगळं डिफाईन करता, जसं रोल नंबरला तुम्ही प्रायमरी की म्हणता. तर सिमिलरली इथं की विल हॅव अन आयडेंटिफाईड फॉर द युनिकली आयडेंटिफाईड अँड एंटिटी सेट. फॉर एक्झाम्पल आता जे आपण बघितलं एक्झाम्पल आहे आपल्याकडे स्टुडंट, तो स्टुडंट विल वर्क ॲज अ की अँड स्टुडंट आय डी, रोल नंबर, एज, ॲड्रेस, व्हॉट एव्हर दे आर जस्ट ॲट्रिब्यूट्स. मग इथं की मेन रोल कोणाचा आहे? स्टुडंटचा. आणि ती इन्फॉर्मेशन कोणाची आहे? जस्ट इट इज अ ओनली कंटेंट, बट यात एक कोणतं तरी मी डिफाईन केलं आहे ॲज अ मेन पर्सन. तर हे स्टुडंट काय तुमचा की रोलच प्ले करणार आहे, कारण त्या स्टुडंटचं मला इन्फॉर्मेशन बघायची, ही झाली माझी एंटिटी. बट त्याच्यात आय डी, नेम, ॲड्रेस, नेम पण बरेचसे कॉमन असू शकतात, ॲड्रेस पण कॉमन असू शकतो कधी कधी. फक्त मग त्याच्यात मी कुणाला बेस किंवा अंडरलाईन म्हणजे मेन कुणाला करू शकते, देन आय कॅन से दॅट स्टुडंट आय डी विल बी द की. तर त्याच्यात स्टुडंट आय डी हा की ॲट्रिब्यूट म्हणून काम करेल. ठीक आहे, तर दिस इज माय की ॲट्रिब्यूट. देन त्याच्यात सेकंड पार्ट आहे ॲट्रिब्यूटचा, इट इज अ कंपोजिट ॲट्रिब्यूट. आपण म्हणतो कंपोजिट ॲट्रिब्यूट. The composite attribute is nothing but suppose a student is given with some attributes which are commonly again means an attribute that is a combination of other attributes. म्हणजे ॲड्रेस, पण ॲड्रेस मध्ये अजून बरंचसं काय काय असतं, म्हणजे पिन असतो, स्टेट असतो, कंट्री असते. मग हे ॲड्रेस काय झालं तुमचं ॲट्रिब्यूटच आहे, पण त्याच्यात अजून काहीतरी कंपोजिट आहे म्हणजे कॉम्बिनेशन आहे. सो इट इज कॉल्ड एज अ कंपोजिट attribute. Then multi-valued attribute. Here in the double ellipse, we are saying that it is a multi-valued attribute. So multi-valued attribute is nothing but a particular person, or it can hold multiple values. Means suppose a person can have more than one phone number. Multiple numbers. म्हणजे फोन नंबर जर मी दिला असेल आणि तिथे मी हे मल्टी व्हॅल्यूड म्हणजे तुम्ही म्हणू शकता याला की डबल इलिप्स मी जर ड्रॉ केला असेल तर फोन नंबर मे बी सो मच की याच्यात एकच नंबर कन्फर्म आहे असं नाही आहे. कोण ऑफिशियल म्हणून यूज करतं, कोण घर परमनंट नंबर यूज करतो. मग यासाठी ते मल्टी व्हॅल्यूड ॲट्रिब्यूट्स आहेत. नाउ द नेक्स्ट ॲट्रिब्यूट इज डिराइव्ड ॲट्रिब्यूट्स. So derived attribute is nothing but it is a dashed oval or you can say dashed oval. तो या ओव्हल्स मध्ये की पर्सनची एज जी आहे ती डिराइव्ड आहे, म्हणजे इट इज डायनामिक, इट इज चेंजिंग. तो तुम्ही त्याला शो कसं करू शकता इन अ डॉटेड फॉर्म. तो इथं एक एक्झाम्पल और आय विल शो यू एन इमेज हियर रिगार्डिंग द सेम. मी ते शो केलंय बघा की स्टुडंट इज अ की, स्टुडंट इज अन एंटिटी. Student is an entity, then its ID is given as a dash, that is a key attribute. Then I have given with an double ellipse or I can say ellipse. So it is a phone number. So it is a multi-value. Then I have given student name as an oval, just a process. Then it is given a dash, that is a derived one. So I can say this is the dynamic changes will be happen. Again, address is given with an oval, but that address or you can say date of birth I have given. So date of birth च्या ऐवजी जर मी इथं ॲड्रेस लिहिला तर ॲड्रेस लिहिल्यानंतर तिथे काय चेंजेस होतील, इट मे बी अ कॉम्पोजिट ॲट्रिब्यूट. सो दिस इज वन इज एन एक्झाम्पल ऑफ यू फॉर अ पर्टिक्युलर स्टुडंट डेटा टाइप, or this is just only an overview of your part in your exam, means an example for your entity relationship diagram. So double lines will may have, but I have not drawn here any double line because the total participation in the entity relationship is just a single one. I have not given this student relationship with the college or any other content, so I have not drawn any double line. Clear? Okay. So just for your for means consideration, we had concluded our second chapter also.
and from 3 to I think so, 3:15 to 4:15 I think so. Next lecture, Fiza. Hello, Fiza. Yes, ma'am. Yes, ma'am. Next session means time किती आहे त्यांचा? Next session Ma'am, it is 3:15. 3:15 to. 4:15. Okay, there will be a small test. Okay, so Okay. next session is also with me. So I will just take the attendance right now also, and in the last after that session at 4:15 also I am going to take the attendance. So next session is also with me. Just sir having some means personal work. So we are going to stop here now, and I will just ensure you the test timing, and you have to solve it online. Clear? So Yes. just we had completed our second chapter. If any doubt regarding this DFD and other entity relationship diagram, you can ask, or otherwise we will stop here, conclude our chapter, and we'll go for the next session. No doubts? Shall I conclude? Anyone can reply. Anybody? Yes, ma'am. Yes. Okay, ठीक है चलो we'll stop here and we'll go with attendance.